आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी। या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली यांना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं। जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतांनी आपल्याला जीवन जगावं कसं हे शिकवलं, माणसाने माणसाशी वागावं कसं हे शिकवलं आपल्याला। आणि संतांनी अनेक चमत्कार केले बांधवांनो, परंतु हे संतांनी चमत्कार केले नसून हे देवाने चमत्कार केले बघा। म्हणजे हा भक्तीचा अधिकार या ठिकाणी। तर बांधवांनो, आज आपण महाराष्ट्रामधला सातारा जिल्हा हा वीरांचा जिल्हा ओळखला जातो आणि याच वीरांच्या जिल्ह्यामध्ये अटके नावाचं गाव आहे बघा। हो, संपूर्णच गावावरती वारकरी संप्रदायाचा पडगा, म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त या ठिकाणी अनेक संत होऊन गेले आणि ही अटके गावाची भूमी पुण्य झाली। 1819चा काळ आणि याच काळामध्ये संत मुकुंद महाराज यांचं वास्तव्य या गावामध्ये झालं। अफाट मोठी भक्ती पंढरीच्या पांडुरंगाची। प्रत्येक क्षण भगवंताचा आहे आणि प्रत्येक क्षणावरती भगवंताचा अधिकार आहे हा विचार करून संत मुकुंद महाराज भक्ती करायची पंढरीच्या पांडुरंगाची। संत मुकुंद महाराज हे जास्त बोलत नव्हते बघा, म्हणून त्यांना मुके बाबा म्हणून त्या गावाच्या परिसरामध्ये लोक ओळखत होते बघा। परंतु प्रत्येक क्षण भगवंताचा हे समजून अखंड पंढरीच्या पांडुरंगाचं नामस्मरण असायचं बघा अपष्टपणे। आणि त्यांचं जे वास्तव्य आहे ते कृष्ण घाटावरती महादेवाच्या मंदिराच्या परिसरामध्ये, आजच्या समाधी मंदिराच्या ठिकाणी। त्या ठिकाणची लोक सांगतात की महाराज ज्या ठिकाणी बसायचे त्या ठिकाणी एक लिंबाचं झाड होतं, वाळलेलं लिंबाचं झाड। महाराजांचं वास्तव्य त्या ठिकाणी झालं आणि वाळलेलं झाड हिरवगार झालं बघा। एवढी ताकद संतांच्या भक्तीची। आणि विशेष म्हणजे महाराज हे दगडाचे टाळ करून पंढरीच्या पांडुरंगाचं भजन करत होते बघा। एवढी अफाट भक्ती। त्या अटके गावातील सगळी लोक, जाती धर्माची, परिसरातील लोक संत मुकुंद महाराजांना आपलं दैवत मानतात बघा। तर बांधवांनो, संत मुकुंद महाराजांनी असे अनेक चमत्कार केले बघा, अनेक चमत्कार की एकाच व्हिडिओमध्ये हे सांगणं शक्य नाही बघा। परंतु आज आपण मुकुंद महाराजांचा एक चमत्कार आपण आज पाहणार आहोत पंढरपूरच्या मंदिरामधला, आणि तो अवश्य पहा, शेवटपर्यंत पहा। कारण थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मुकुंद महाराजांच्या जी संजीवनी समाधी आहे या समाधीच्या जवळ जर नामस्मरण केलं तर मोक्ष प्राप्ती मिळते बघा। एवढी ताकद आज त्या ठिकाणी। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल। संत मुकुंद महाराज हे पंढरीचे वारकरी होते। त्यांचा एक नियम होता की प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी शुद्ध आणि वध एकादशीला पंढरीची वारी करायची चालत। पंढरपूरला जायचं आणि पंढरपुरात विठ्ठलाच्या मंदिरात जो गरुड खांबा आहे, गरुड खांबाजवळ विना घेऊन पंढरीच्या पांडुरंगाचं नामस्मरण म्हणजेच भजन करीत बसायचं। अहो, भजन करताना देहभान विसरून विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेले महाराज त्या ठिकाणी प्रत्येक क्षण भगवंताचा आहे हा मनामध्ये धरून दिवसभर भक्ती करत त्या ठिकाणी बसायचे बघा, बिना वाजवीत। तहान भूक कशाची आठवण नाही बघा, कुठलीही तमाना बाळगता। एके दिवशी दिवसभर मुकुंद महाराजांनी बघा पंढरीच्या पांडुरंगाचं भजन चाललेलं होतं गरुड खांबाजवळ। संध्याकाळची वेळ झाली, मंदिर बंद करण्याची वेळ झाली बघा। सेवेकरी आलं आणि संत मुकुंद महाराजांना जबरदस्तीने हाताला धरून मंदिराच्या बाहेर काढलं गेलं। आणि दुसऱ्या दिवशी बघा पहाटेच्या वेळेला मंदिर खोलण्याची वेळ झाली। जे कालचे सेवेकरी होते बघा ते मंदिर खोलण्यासाठी ते आले। मंदिराला मोठा टाळा लागलेला होता, परंतु मुकुंद महाराज गरुड खांबाला टेकून विना घेऊन भगवंताचं नामस्मरण करत बसले होते बघा। आणि हे सगळं दृश्य त्या सेवेकऱ्यांनी पाहिलं आणि आश्चर्याचा एक धक्का बसला की असं कसं शक्य आहे की मंदिराला कुलूप लावला आम्ही, त्या महाराजांना बाहेर काढला आम्ही, महाराज आत गेले कसे? अहो, त्या सेवेकरांना त्यांची चूक समजली। मंदिराचा दरवाजा खोलला गेला आणि ते सेवक धावत गेले आणि मुकुंद बाबांच्या पायाशी नतमस्तक झाले। बाबा, आम्ही चुकलो, आम्ही तुम्हाला नाही ओळखलं। नंतर ते पंढरीच्या पांडुरंगाच्या जवळ गेले, माफी मागू लागले देवाची। देवा, आमच्या हातून चूक झाली, तुमच्या आवडीच्या भक्ताला आम्ही मंदिराच्या बाहेर काढलं, इथून पुढे अशी चूक होणार नाही असं वचन देवाला दिलं बघा। आणि त्याचाच महिमा म्हणून आज आटकेकर या गावातले वारकरी जे आहेत ते पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात महिन्याच्या प्रत्येक जी एकादश आहे शुद्धी आणि वध या एकादशीला हरिनामाचा जागर म्हणजेच विना करू शकतात बघा। त्या जागेवरती संत मुकुंद महाराजांच्या पंढरपुरातील
जो रावळातील जो भक्तीचा अधिकार होता तो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे 5वे वंशज श्री भाऊसाहेब महाराज यांना कळाला आणि त्यांनी पंढरपुरातील गरुड खांबाजवळील विण्याचा जागर ही जी सेवा आहे ती मुकुंद महाराजांना त्यावेळी त्यांनी दिली बघा। एवढी ताकद मुकुंद महाराजांची, ही सगळी ताकद कशाची? भक्तीची ताकद, एक निष्ठ भक्ती की प्रत्येक आयुष्यातला क्षण आणि क्षणाला घेणारा तो श्वास हा भगवंताचा आहे, भगवंताचा त्याचा अधिकार आहे। त्यामुळे भगवंताची भक्ती हे मुकुंद महाराज त्या प्रकारे करत होते बघा। एवढी भक्ती आज बांधवांनो त्या गावामध्ये जे समाधी मंदिर आहे ती कोट्यावधी रुपये खर्च होऊन ती पूर्णत्वास जात आहे। त्या गावातील सगळा वारकरी संप्रदाय मुकुंद महाराजांचा प्रत्येक भक्त परिसरातील दैवत मानतोय त्यांना बघा। बांधवांनो संत मुकुंद महाराजांची जी संजीवन समाधी सोहळा आहे तो गोकुळ अष्टमी म्हणजे गोकुळ जन्माष्टमी हा दिवस असतो बघा, समाधी सोहळ्याची तिथी। त्यावेळी पंचक्रोशीतील सर्व वारकरी भक्तगण त्या ठिकाणी येतात आणि बांधवांनो या संजीवन जी समाधी आहे महाराजांची त्या समाधी जवळ जर आपण मनापासून नतमस्तक झालो, भक्ती केली, आपण त्यांच्या नामाचा गजर केला बघा विश्वास ठेवून, तर मोक्ष प्राप्तीला नेण्याचा मार्ग हे महाराज आपल्याला दाखवतात बघा। एवढी ताकद आजही त्या ठिकाणी आहे बघा। तर बांधवांनो आपण एकदा आटके या गावात नक्की जा आणि संत मुकुंद महाराजांच्या पायाशी नतमस्तक व्हा, नक्की जा बांधवांनो। या ठिकाणी आजही शक्ती आहे त्या ठिकाणी बघा। एवढी ताकद पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्ताची बघा। आणि या गावाची पुण्य अशी भूमी झाली आणि आज त्या ठिकाणी भव्य असं मंदिर उभं राहते बघा। आपण सगळे जाणार आहोत परंतु मंदिर हे हजारो वर्ष त्या ठिकाणी उभं राहणार आहे बघा। आणि शक्ती हजारो वर्ष, संजीवनी शक्ती, कधीही नष्ट होणारी शक्ती त्या ठिकाणी। तर बांधवांनो ही छोटीशी माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा बघा। चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा। नाटके गावातील लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचला आमचा तर प्रत्येकानं 10 माणसापर्यंत नक्की शेअर करा आणि या महाराजांची माहिती, आपल्या मुकुंद महाराजांची माहिती, संत मुकुंद महाराजांची माहिती जाऊ द्या 7 समुद्राच्या पलीकडे। त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जय जय रामकृष्ण हरी अशा आम्हाला एक कमेंट नक्की द्या। जय हिंद जय भारत।